आपल्या कारखान्याची 31वी ही सभा आहे. खरं तर ही सभा राजकीय पुढाऱ्यांसाठी नाही, ही सभा सभासदांसाठी आहे आणि सभासदांच्या अडचणीसाठी आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय चेअरमन गायकर साहेब, आपल्या तालुक्याचे शेतकरी नेते आदरणीय सावंत साहेब, माझे आमदार वैभव भाऊ, युवा नेते अमित भांगरे आणि सर्वांचं नाव घेत नाही, सर्व संचालक मंडळ आणि ज्यांच्या जीवावर कारखाना चालतो ते आदरणीय सर्व सभासद आणि ज्यांना सन्मानित केलं आहे ते सर्व ऊस उत्पादक, सर्व ह्या ठिकाणी पत्रकार उपस्थित आहेत. खरं तर 31 वर्ष आपल्या कारखान्याला झालेत आणि कारखान्याला 31 वर्ष होऊन आणि कर्जाचा डोंगर वाढत वाढत चाललेला आहे. याला जबाबदार आपण सर्वच आहोत. खरं तर ज्या वेळेला कारखाना चालू होतो, कारखाना चालू झाल्यानंतर संचालक मंडळानं ज्या ज्या विभागामध्ये संचालक आहेत त्यांनी त्या परिसरामध्ये फिरलं पाहिजे. हे फिरताना दिसत नाही. ज्या वेळेला ऊस तोड चालली जाते, नवले बाबांनी सांगितलं एवढ्या उंचीवर ऊस तोडला जातो आणि खऱ्या अर्थात खोडामध्येच साखर असते आणि मग ती रिकव्हरी कमी होती. त्याचबरोबर ज्या वेळेला ऊस तोडला जातो, शेवटच्या टप्प्यामध्ये ऊसाला काडी लावली जाते. काडी लावून ऊस तोडला जातो. ज्या वेळेला ऊसाला काडी लावून ऊस तोडला जातो त्यावेळेला 40 टनामागं 2 टन ऊस शेतकऱ्याचा घडतो. ही नुसकोण कोणाची आहे? शेतकऱ्याची. याच्यावर सुद्धा संचालक मंडळाचा बारकाव असला पाहिजे. त्याचबरोबर आपण ज्या वेळेला कार्यक्षेत्र सोडून बाहेरून ऊस आणतो त्यावेळेला कावळा ऊस आला जातो. ज्या वेळेला कावळा ऊस येईल आणि आपला ऊस गाळला जाईल त्यावेळेला आपली रिकव्हरी 100% कमी होईल आणि 100% रिकव्हरी कमी झाल्यानंतर भावामध्ये त्याचा निश्चित परिणाम होईल. आणि म्हणून आजची परिस्थिती अशी आहे, शेतकऱ्याला कोणालाही बोलायचा अधिकार नाही. शेतकरी किती दिवस अन्याय सहन करणार? आज शेतकरी का मकाकडे वळाला, शेतकरी का दुसरीकडे वळाला याचं कारण सांगतो. ज्या वेळेला माळेगावचा कारखाना 3500 रुपये भाव देतो मग लोक ऊस लावतील. शेजारचा कारखाना 3200 रुपये ऊस लावतो, लोक ऊस लावतील. हे आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. निस्सा कारखाना तोट्यात आहे म्हणून चालणार नाही. स्पर्धेचं युग आहे. शेतकऱ्यांनी का तोटा सहन करायचा? अजिबात तोटा सहन करायचा. किती दिवस करायचा? 31 वर्ष झालेत. दरवर्षी 200, 300, 400, 500 रुपये शेतकऱ्यांनी कमी घ्यायचे. याचे परिणाम ज्या वेळेला 100 टन ज्याचा शेतकऱ्याचा ऊस जातो, ज्या वेळेला 200 रुपये कमी होतील त्यावेळेला 20,000ची शेतकऱ्याची नुकसान होती. ज्या वेळेला 300 रुपये टन कमी घेतो त्यावेळेला 100 टनामागे 30,000ची नुकसान होती. ज्या वेळेला 500 रुपये तोटा होईल त्यावेळेला 100 टनामागं 50,000ची नुकसान होईल. आणि खताचे भाव वाढलेले, सगळ्या गोष्टीचे भाव वाढलेले. ज्या वेळेला शेतकरी ऊसाला पाणी भरायला जातो हा फोर खेळ नाही आहे. ज्या त्या ठिकाणी वाघ झालेत, शेतकऱ्याला जीव मुठीत घेऊन आणि ते पाणी भरायला जावं लागतं. बोलणाऱ्याला काही वाटत नाही. शेतकरी फार मोठा संकटात आहे. आज सुद्धा एवढं पर्जन्य झालं आहे. शेतकरी आज सोयाबीन सुद्धा त्याच्या ताब्यात येणार नाही आहे. अनेक पिकं भाजीपाल्याचे सुद्धा त्याच्या ताब्यात येणार नाही आहे. एवढा मोठा आज शेतकरी संकटामध्ये या ठिकाणी आहे. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही कर्ज काढताय, तुम्ही कारखाना चालवताय, पण सगळ्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करून आणि ऊस तोडीपासून तो ऊस खाली तोडण्यापासून तर त्या ऊसाला काडी लावतात, ऊस तोडला जातो, याच्यापर्यंत लक्ष ठेवावं. हीच मी सर्व तुम्हाला विनंती करतो. हा कोणाच्या मेहरबानीवर कारखाना चालत नाही. हा कच्च्या मालावर कारखाना चालतो, शेतकऱ्याच्या जीवावर कारखाना चालतो. एवढं सांगतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद.
हॅलो, सगळ्यांना